हार ये परत गेली शार्ली. तू हे काय लिहितोय? ही आपल्या मैत्रीची खूण असेल. चालेल. मॉर्निंग मित्रांनो, सो वेलकम टू दी शार्ली ब्लॉग्स गोवा 3. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे. थोडं डोळ्यावरती ऊन येते म्हणून डोळे बंद होतात. तर आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. काल खूप थकलेलो होतो. काल मस्त बर्थडे सेलिब्रेशन केला आणि त्याच्यानंतर लवकर झोपलो, कारण त्याच्या आदल्या दिवशी पण आम्ही व्यवस्थित झोप काढली नव्हती. म्हणून ठरवलं की तरी झोप चांगली काढू, म्हणजे आज आपल्याला चांगलं फिरायला भेटेल. तर आता नाश्ता करायला जातो. पहिले नाश्ता करून येतो आणि त्याच्यानंतर लगेच आपण भेटूया बीचवरती. चला भेटूया. मसाला डोसा, उत्तप्पा डोसा आहे, उत्तप्पा पराठा आणि इथं छोला भटोरे खाऊन टाकला. आता फ्रूट्स सांगितलेले, टी कॉफी बस इनफ. तर आम्ही आता ब्रेकफास्ट करून आलोय. आता निघालोय, पण निघताना आता आम्हाला समजलंय आम्ही गाडीची चाबी हरवली आहे. कालपासून तेच चालले, काय ना काहीतरी कुठेतरी हरवते. आता पहिले पार्किंग मध्ये जाऊन बघायला पाहिजे चाबी. कदाचित मला असं वाटतंय का मी स्कूटीला जेव्हा डिक्की मध्ये मी हेल्मेट ठेवलेला तर डिक्कीच्या इथंच असेल असं मला वाटतंय. फक्त गाडी जायला नको, कारण पार्किंग हॉटेलच्या बाहेर आहे, म्हणून थोडा रिस्क आहे. तर बघूया आता आपण गाडी आहे की नाही. चला. ह्याची चाबी घेतली ना. हा, माझा मोबाईल घेतला. गाडी तर आहे पण गाडीची चाबी नाही आहे. नाहीये इथं पाहिजे नव्हती चावी. काढली वाटतं रे मी. हे आता विचारू यांना. गाड़ी का क्या था? उधर था. हाँ, फिर किसने निकाला रहेगा. तर नशी भेटली गाडीची चावी. आय थिंक मला तरी वाटतं मी गाडीला विसरलो असेल आणि त्या रिसेप्शन गायनी जवळ ठेवली. चला आता डायरेक्ट आपण भेटूया. फायनली भेटली बाबा, परत नको शोधायला, आधीच टाइम झाला. चला चला भेटूया पुढं डायरेक्ट ना तुषार. नाहीतर चावी तर गेली, गाडी पण गेली असते. हेल्मेट इट्स कंपल्सरी. विदाउट हेल्मेट यू कांट ड्राइव युअर बाइक. मुलींचे जेवढे मेकअप नसतात तेवढा तुषारचा मेकअप असतो. हेल्मेट घातलेला, केसांची वाट लागते. काय नाही वाट लागत, तसं पण बीचवर वाटच लागणार आहे. चल ना. केसांची नाही वाट लागणार, चेहऱ्याची वाट लागत बीचवर. तर केस पण उडतात तुषार. हिरो दिसतो रे. हिरोची हिरोईन कशी दिसते. Oh my God. Now we are coming again Anjuna Beach. My God. आजचा माहोल पण सारखाच वाटतं, मस्त एकदम. क्राऊड पण कमी आहे. मित्रांनो, ॲक्च्युली आम्ही बागा बीचला याच कारणामुळे जात नाही आहे. भरपूर क्राऊड आहे. माझे फ्रेंड सर्कल पण आहे गोव्यामध्ये. ते पण बोलले का बागा बीचला नको जाऊ, बाकी तो कुठल्याही बीचला जा. हां, बागा बीचला फक्त लाइटिंग शो सगळं चांगलं आहे. हा खूप मस्त आहे. हा खूप मस्त आहे. बघा ना तुम्ही किती मस्त वाटतं एकदम. खूप जबरदस्त. कसा वाटतं मित्रांनो व्ह्यू? मी व्हिडिओ चांगला काढायचा प्रयत्न करतोय. खूप मस्त वाटते.
पण आता ऊन भरपूर जास्त आहे, भरपूर जास्त ऊन आहे, म्हणून आम्ही काय जास्त वेळ थांबवू नाही शकत या बीचवर. जर थांबलो तर कशातील तुम्ही आम्हाला ओळखणार नाही उद्या. एवढी टॅनिंग होईल. काल तुषार आणि सायली होती, आज कोण आले त्या ब्लॉगमध्ये, म्हणून जास्त वेळ नाही इथं स्पेंड करत. आपण काहीतरी दुसरी ॲक्टिव्हिटी बघूया जी सावलीत असेल ती. मला तुम्हाला हॉटेलचा पण पूर्ण व्हिडिओ दाखवायचा आहे, तर मी आज तो हॉटेलचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवेल पूर्ण आणि चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर बघा आता हा व्ह्यू बघत राहा आणि तुम्ही पण मजा घ्या. गोवावाली बाय इथं फुल मचावते एकदम. हा फुल गोवा मचावते. शार्ली गेली आपली शार्ली. येस H A R ये परत गेली शार्ली. हे तुझं प्रेम आहे, हे असं प्रेम ना तुझं पाण्यात चाललंय. H A R N फालतू हाटे बघा इथं. मित्रांनो खूप मजा येते, खूप धमाल करते आम्ही इकडे, कारण क्राऊडच नाहीये, खूप मजा येते. ऊन पण लागत नाही त्याच्यात. ही खेळते नंतर मला बोलत तुषार माझा टॅनिंग झाला चेहरा. तर आम्ही आलो आता. ॲक्च्युली बीचवरून मला तुम्हाला सांगायला वेळ नाही भेटला, कारण आमचं जी की आहे परत हॉटेलची जी की आहे रूमची की ती परत राहून गेलेली रिसेप्शनच्या इथं, म्हणून आम्हाला जेव्हा घरी आलो तेव्हा परत तुमच्याशी बोलता आलं नाही. तर आता परत लुक चेंज केला आहे, नवीन शर्ट्स घातले. आता जाणार आहे परत बीचवरती, पण अंजुना बीच नाही असेल तर आता बीच असेल बागा बीचला जाऊ आम्ही. तर बागा बीचचा पण तुम्हाला माहोल दाखवतो. तर सालाबारातप्रमाणे बघा, हे सदैव टाईम लावणारी व्यक्ती आहे. तर तुला काय दुसरं करायचं, फक्त पॅन्ट शर्ट घालायचं, आम्हाला तयारी पण करावी लागते. मग तू पण पॅन्ट फक्त हे टॉपच घालत जा ना, कशाला तयारी करते. नाही मग मी अशीच येते. अशीच चांगली दिसते तू. बघ बरोबर लागलं. हो मस्त. तर आता भेटूया आपण डायरेक्ट बागा बीचला. मला तुम्हाला हॉटेल दाखवायचं, मी आता हॉटेलचा टेक घेतो. चावी घेतली का परत राहील नक्की ना? हां नक्की. काल दरवाजा मी बंद केला आणि चावी आतमध्येच, त्याच्यामुळे विचारलं. म्हणून हॉटेलकडे ना मास्टर चावी असते, त्यांनी उघडला आणि चावी घेतली. मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो हॉटेल.
ओ माय गॉड, फुल गोवा वाईब मध्ये ही पोरगी. आपली ऍक्टिवा कुठे आहे? हा लास्टला आहे. हा सेम टू सेम वाटतात रे. इथं प्रॉब्लेम हाच आहे का गाड्या सगळ्या सेम टू सेम येतात मित्रांनो. म्हणून गाडीचा नंबरचा फोटो काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नको, गाड्या एक्सचेंज व्हायला नको. ऑब्वियसली की तर वेगळीच असते, पण तरीसुद्धा काय सांगता येत नाही. चला आम्ही बागा बीचला. तिथं चला पार्किंगचा लफडा आहे, पण पार्किंग पे करत जावा, आपली गाडी सेफ राहते. पार्किंगचेच पैसे भरपूर जास्त लूट मचा केली. आतापर्यंत पार्किंगमध्येच आमचा पैसा गेला खरंच आहे. हां 50 रुपीज पार्किंगचे घेतात ते लोक. पण ठीक आहे, जाऊ द्या. आता गाडी गेली तर ती परवडणार नाही आपल्याला, म्हणून 50 रुपीज करायला पाहिजे. नाही कितना है? नहीं फिटिंग कितना बनवाएंगे? दो बनाएगा तो नहीं, एक ही बनाना. कितना देगा बोलो, आपका प्राइस में बनाएंगे. साहेबा आता हे काय बोलतात त्याला? इधर आगे से करो, पुढून करो. काहीतरी वेगळं. मैडम ब्रेडिंग, दीदी हेयर ब्रेडिंग बना दो. एंकलेट भी पहनना है, पैर में सिर्फ हटा के कम कर लेना. चलो कितना देगा? ये देखो, ये ऐसा बनाया हुआ. नहीं रहने दो, थँक्यू. हां हां मस्त वाटतं जरा काहीतरी. चांगलं वाटतं. हां चांगलं वाटतं. एक ही बहुत हो गया भाई. मूड में कंडायर भरले. 50 रुपये का फिर से चुनायला गया. काहीतरी पाहिजे ना, काहीतरी पाहिजे ना नवीन. नवऱ्याला लुटायचं बाहेर आल्यावर. लुटायचं. इथं खूप माती असते. हा खूप माती म्हणजे पूर्ण. हां वारू. बागा बीच फक्त क्राऊड. ऑब्वियसली हॉटेल चांगले आहेत आणि अरेंजमेंट पण यांची चांगली आहे. सिटिंग अरेंजमेंट पण खूप चांगली आहे, पण भरपूर कॉस्टली आहे मित्रांनो. अजिबात बीचच्या इथं खाण्याचा प्रयत्न करू नका. काल आम्ही खाल्लं तर फक्त ज्यूस म्हणून 250-300चा ज्यूस होता. चल 250-300 गेले, पण तो ज्यूस काही अर्थ नाही त्या ज्यूसला. बिलकुल टेस्ट नव्हती आणि पीसेस पण नव्हते. चल बाबा की काहीच नाही नाही. असं आहे. तर म्हणून पैसा गेला तर चालेल, पण टेस्ट पाहिजे. पण टेस्ट पण तुम्हाला भेटणार नाही. म्हणून बीचच्या इथं अजिबात तुम्ही ट्राय नका करू कुठलं पण खायचं. हा जर शॉक असेल तर पाहिजे तेवढा पैसा इन्व्हेस्ट करू शकता. हा बघा बीचचा चांगला आहे. इथे पण खूप जवळपर्यंत पाणी आहे ना. हा आता आलं. एवढं बाहेर एवढं नव्हतं. हां पण एवढा मला अंदाज आला गोव्याला येऊन ना 3च्या नंतर ना पाणी थोडं जवळ येतं आणि रात्री 12-12:30 1च्या नंतर पाणी थोडं आतमध्ये जातं, असं त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन भेटलेली आहे. मी काय सर्च नाही केलं आहे. मॅडमला चालता येत नाही वाटतं. आम्ही आता स्लीपर घातले, शूज नाही घातले. ॲक्च्युली बिना चपलीचं व्यवस्थित चालता येतं, पण ते परत चप्पल पकडायला लागेल. आता मला तरी असं वाटतंय का तेच करायला लागेल आपल्याला. क्राऊड खूप आहे, अरेंजमेंट पण खूप चांगली आहे. बागा बीचला फक्त टाईमपास करायला आहे. जर तुम्हाला काय एन्जॉय करायचं आहे तर नॉर्मल बीचलाच जावा, जेणेकरून तुम्हाला एन्जॉय करता येईल. असं आहे. आपल्याला जरा सगळा बीचचा व्ह्यू बघता येईल अशी जागा भेटायला. जाम क्राऊड आहे बाबा इथे. हां खूप क्राऊड आहे. बागा बीचला रात्री जी मजा आहे ती कुठंच नाही. खूप मजा चांगली आहे, कारण लाईट्स असतात आणि पब्लिक पण खूप असते. मित्रांनो रात्रीचा व्ह्यू
अरे दिसते लाइटिंग मुळे. हा पेट्रोल पंप पर्यंत गाडी आली आणि आम्ही पण सेफ मध्ये आलो. वाटतच आहे तू शी. बघा नशीब पेट्रोल पंप चालू आहे, नाहीतर हॉटेलला जायचे वांदे झाले. अंदाज नाही करता कारण गाडीचा ॲव्हरेज माहिती. आम्ही आलो आता बीचवरून आणि थोडा फ्रेश झालो. आता लागली आहे भूक. खूप भूक लागली. खूप भूक लागली आहे. तर आता पहिले जेवतो, थोडं डोकं शांत करतो, त्याच्यानंतर मग आपण थोडा डान्स करणार आहे. आज डान्स करेंगे फुल. दोघंच आहे तर दोघं मिळून डान्स करू. आज जी बोलते आज विषयावर आपण डान्स करूया. भरपूर दिवस झाले डान्स केला नाही सोबत, तर मग डान्स करूया. आणि कारण एक असं आहे की जेव्हा पण आम्ही ट्रिपला जातो आमचा डान्स फिक्स असतो असंच, पण तरी पण एक फिक्स असतो. तर मी बोलले तर दोघं आहे तर दोघं करू ना. कशाला सगळे. तर आपण करूया. थोडा माझा सेल्फी स्टँडचा इश्यू झालेला आहे. आता मला वाटत नाही तो रिपेअर होऊ शकतो, कारण मी भरपूर ट्राय केलं पण ते पॉसिबल नाही आहे. मी रिप्लेस केलं आहे. गाडी उठून परत आपल्याला चांगले हिल स्टेशन बघायचे. चला आता जेवतो. पहिले बघू मेनू काय. हॉटेलमध्येच आमचा डिनर आहे आणि डिनर ॲक्च्युली याच्यासाठी आहे. आम्ही बाहेर याच्यासाठीच नाही खाल्लं कारण हॉटेलची टेस्ट एक नंबर सुपर टेस्ट आहे. नकोच बाहेर इथेच. हां तर तुम्हाला दाखवतो मी. चला मेनूमध्ये काय काय असेल. चला जेवण आलं आहे. दाल तड़का, फुलके, ये कढ़ाई पनीर जबरदस्त, ग्रीन सलाड और कुछ राईस पण मागवलेले आहे. आणि काय काय याच्यासोबत अजून राईस अजून काय आहे का. गुलाबजाम. ठीक आहे मित्रांनो, करतो आता सुरुवात. सायलीला खूप भूक लागली, मला तर खूप भूक लागली बाबा. आता पहिले सुरुवात करतो. चला जेवतो आणि भेटूया पुढं. तर अशा प्रकारे आपलं ताट सजलेला आहे. याच्यामध्ये राईसची कमी आहे, स्वीटची कमी आहे, जे नंतर येणार आहे. आम्ही सांगितलं नंतर द्या. डाळ पण आली आहे, थोडी डाळ पण टेस्ट करूया. एक डाळ आहे, डाळ तडका. इकडचं जेवण मित्रांनो एवढं चांगलं आहे का तुम्ही नुसतं डाळ नुसतं भाजी असं खाऊ शकतात. एवढं चांगलं आहे. ऑल सेट. तू हे काय लिहितोय? ही आपल्या मैत्रीची खूण असेल. चालेल.